माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण ब्रिटिशांनी भारतात प्रवेश कसा केला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ मी 2 भागामध्ये करणार आहे। पहिल्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की ब्रिटिशांनी भारतामध्ये प्रवेश कसा घेतला आणि दुसऱ्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ब्रिटिशांनी भारतावर सत्ता कसा प्रस्थापित केला। तर मित्रांनो, व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, 1400च्या जवळपास युरोपीय लोकांना मसाल्याचे पदार्थाचे चव लागले होते आणि ते मसाल्याचे पदार्थ भारतामध्ये होत होते आणि अरबस्तानच्या मार्गाने ते मसाल्याचे पदार्थ युरोपमध्ये जात होते। पण काही काळानंतर असा झाला की तुर्कस्तानच्या सम्राटाने इस्तांबूल या ठिकाणी स्वारी करून तिथून युरोपमध्ये जाण्याचा मार्गच बंद केला। त्यामुळे आता भारतातून मसाल्याचे पदार्थ युरोपमध्ये जात नव्हते, कारण मसाल्याचे पदार्थ जाणाऱ्या मार्गात बंद केला होता। कारण त्या काळात भारतातून युरोपमध्ये जाण्याचा एकच मार्ग होता आणि त्या मार्ग आता बंद झाला होता। त्यामुळे आता युरोपीय लोकांनी असा डिसाईड केला की आता सागरी मार्गाचा शोध लावणार। आता युरोपमध्ये असा अनाऊन्स करण्यात आला की कोण भारताचा शोध लावणार। तेव्हा स्पेनचा एक व्यक्ती तयार झाला, त्याचे नाव होता कोलंबस। कोलंबस आपल्या सहकाऱ्यांना घेऊन जहाजातून भारताचा शोध लावायला निघाले। जात असताना कोलंबस याला उजव्या बाजूने मोडायचा होता, पण कोलंबस याने डाव्या बाजूने मोडून जात होते आणि ते अमेरिकेत पोहोचला। जेव्हा कोलंबस 1492 मध्ये अमेरिकेत पोहोचले तेव्हा त्यांना असा वाटत होते की ते भारतातच पोहोचले, पण काही दिवसानंतर त्याला माहीत झाले की ते भारतात नाही अमेरिकेत पोहोचले। तिथे त्यांना मसाल्याचे पदार्थ मिळाले नाही, म्हणून कोलंबस परत स्पेनमध्ये आले आणि कोलंबस हा अमेरिकेच्या सागरी मार्गाचा शोध लावणारा पहिला व्यक्ती होता। कोलंबस खाली आत वापस आले तरी युरोपीय लोकांनी हार मानले नाही। युरोपीय लोकांनी पुन्हा अनाऊन्स केले की भारताचा शोध कोण लावेल। तेव्हा पोर्तुगीजचा एक व्यक्ती तयार झाले, त्याचे नाव होते वास्को डी गामा। आता वास्को डी गामा याला माहीत होते की डाव्या बाजूला अमेरिका आहे, म्हणून ते आता उजव्या बाजूने भारताचा शोध लावायला निघते। वास्को ड गामा भारताचा शोध लावायला निघाले तेव्हा ते केप ऑफ गुड होप या ठिकाणी पोहोचले। हा ठिकाण दक्षिण आफ्रिकेच्या खालच्या बाजूला आहे। तिथे थोडे दिवस थांबून ते पुन्हा भारताचा शोध लावायला निघाले आणि शेवटी ते 1498 मध्ये भारताच्या केरळ या राज्यात कालिकट या ठिकाणी पोहोचले। जेव्हा वास्को डी गामा कालिकट इथे पोहोचले तेव्हा तिथचे सम्राट झामोरिन यांनी वास्को डी गामा यांचा स्वागत केला होता आणि हा वास्को डी गामा हा भारताचा शोध लावणारा पहिला व्यक्ती बनला। आणि त्यानंतर व्यापार करण्याच्या उद्देशाने फ्रेंच, डच, ब्रिटिश असे परकीय व्यापारी भारतात आले होते। त्या काळात ब्रिटनमध्ये राहणाऱ्या लोकांना ब्रिटिश म्हणत असे आणि ब्रिटिश 1600 मध्ये भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने आले होते आणि यांनी जहांगीर यांच्याकडून व्यापार करण्याची परवानगी मागितली होती। तेव्हा जहांगीर यांनी ब्रिटिशांना व्यापार करण्याची परवानगी दिली होती आणि जहांगीर समोर हा परवानगी मानणारा ब्रिटनचा थॉमस रो हा होता।
आणि ब्रिटिशांनी सुरत इथे आपले वखारी स्थापन केले होते आणि व्यापार करायला सुरुवात केली. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया भारतामध्ये कोणकोणते परकीय व्यापारी आले होते. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले पोर्तुगीज आले होते आणि पोर्तुगीज नंतर डच आले होते आणि डच नंतर 1600 इंग्रज आले होते आणि इंग्रजानंतर फ्रेंच आले होते. तर मित्रांनो, असा क्रमाने परकीय व्यापारी भारतात व्यापार करण्यासाठी आले होते, पण नंतर त्यांनी भारतात सत्ता प्रस्थापित केला. मित्रांनो, आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की युरोपीय लोकांनी भारतात कसे प्रवेश केले. आता पार्ट 2 मध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की युरोपीय लोकांनी भारतात सत्ता कसा प्रस्थापित केली. हा व्हिडिओ मी पार्ट 2 मध्ये आणणार. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पार्ट